अंडी उकडून घेऊया। इकडे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण याची पेस्ट करून घेऊया। इकडे तेल गरम झालेलं आहे, कढीपत्ता, हिंग टाकून तो वाटलेला मसाला त्याच्यात टाकूया। थोडा फ्राय झाला मसाला की त्याच्यात हळद, मसाला, मॅगी मसाल्याने टेस्ट चांगली येते म्हणून मॅगी मसाला आणि घरात लाल मिरचीची बनवलेली चटणी टाकूया। थोडा मीठ टाकून परत फ्राय करूया तेल सुटेपर्यंत। त्याच्यात जिरा, धना पावडर आणि वाटलेला खोबरा, भाजून वाटलेला खोबरा टाकून मसाला फ्राय करूया तेल सुटेपर्यंत। इकडे अंडी शिजले ती मी सोडून घेतलेली आहेत। मसाल्याला तेल सुटलं आहे चांगलं, त्यात अंडी टाकलेली आहेत आणि गरम पाणी टाकलं आणि झाकण ठेवून ग्रेव्ही घट्ट करायला ठेवली मीडियम गॅसवर। तेल सुटलेलं आहे, मसाला चांगला घट्ट झालेला आहे। त्याच्यात मी कोथिंबीर टाकली वरून आणि घट्ट अशी अंडा तरी आलेली अंडा करी तयार झालेली। ही चपातीसोबत नाही तर भातासोबत आपण खाऊ शकतो आणि भाकरीसोबत पण। थँक्यू सो मच।